एक बातमी पाहणार आहोत। मीरा रोडच्या काशीगाव इथे गरबा सुरू असताना अंडे फेकण्याच्या प्रकरणानंतर आता मीरा भाईंदर मधील वातावरण तापलं होतं। दरम्यान हिंदू सणांना मीरा भाईंदर मध्ये लक्ष केलं जात असल्याची दखल घेऊन मंत्री नितेश राणे यांनी मीरा भाईंदर इथल्या जेपी नॉर्थ गार्डन सिटी इमारतीला राणे यांनी रात्री भेट देऊन पाहणी केली आहे। यावेळी हिंदू समाजाला आणि हिंदू सणांना मीरा भाईंदर मध्ये लक्ष केलं जात आहे, मात्र त्यांना सोडणार नाही असा इशारा नितेश राणेंनी केलाय। तसंच लव्ह जिहाद संदर्भातही नितेश राणेंनी खळबळजनक विधान केलंय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, ऐन गरबा सुरू असताना मीरा रोडच्या काशीगाव येथे जे जेपी नॉर्थ इमारत आहे त्या ठिकाणी अंडी फेकण्यात आलेली होती। गरबा सुरू असताना नवरात्रीच्या सणाच्या वेळे ही घटना घडल्यानंतर प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झाले होतं आणि या संदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी देखील झालेली होती। मात्र जो आरोपी ज्यांनी हे अंडी फेकलेली होती त्याला अटक झालेली नाही असा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी मीरा रोडमध्ये रात्री उशिरा भेट दिली आणि त्या रहिवाशांशी बातचीत केली। यावेळी त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये अत्यंत धक्कादायक असं विधान केलेलं आहे की या ठिकाणी हिंदू महिलांना कुणीतरी लव्ह जिहाद आणि कुंकी चाटण्यासाठीचा प्रकार देखील केल्याचं नितेश राणे यांनी आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत, व्हिडिओ आहेत, अशा प्रकारचे खळबळजनक वक्तव्य केलं। आणि या संदर्भात जे काही मोजके पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी कारवाई करण्याचं टाळलेलं आहे त्यांच्यावर हा सर्व जे पुरावे आहेत त्यांचं मी म्हणजे नितेश राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहेत आणि अशा कोणी जे कायदा सुव्यवस्था घडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जे पाठीशी घालतात त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं नितेश राणे यांनी सुतोवाच केलेलं आहे। त्यामुळं मीरा रोड मध्ये जे वातावरण तापलेलं होतं त्यानंतर आता जे अधिकारी आहेत त्यांच्यावर काय कारवाई होते आणि ज्यांनी असा प्रकार केला, मोहसिन खान नावाचा जो व्यक्ती होता त्यांनी अंडी फेकल्याचा आरोप करण्यात आलेला होता, त्याच्यावर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। नक्कीच, धन्यवाद मनोज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। धन्यवाद। दरम्यान नितेश राणे या संदर्भात काय म्हणालेत आपण पाहूयात। काय इथे चालतंय हिंदू सणांच्या वेळी आणि अन्य काळात अगर आमच्या इकडच्या हिंदू समाजाला कोण अंडी मारण्याच्या नावाने, लव जिहादच्या नावाने, कोण कुठलेही जिहादी मानसिकतेचे हिरवे साप अगर वळवळ करून त्यांना त्रास देत असतील ना, तर हेच ते सरकार नाही मस्ती करण्याची, हे त्यांचा अब्बाचा पाकिस्तान नाही मस्ती करण्याची, हे काय कराची आणि इस्लामाबाद मध्ये असले सरकार नाहीये। हे हिंदू राष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये आणि हिंदुत्वादी विचाराच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये हे सरकार आहे। म्हणून यापुढे जी शिक्षा मिळेल ते तुम्ही अनुभव लव जिहादच्या नावाने जमिनीवर थुकलं गेलेलं आणि तिला सांगितलं की हे थूक चाट, याचेही व्हिडिओ माझ्याकडे आहेत। कुठल्याही त्यांना या लव जिहादच्या जिहाद्यांना समर्थन करणारे काही सरकारमध्ये बसलेले अगर कोण असेल तर त्यांनी आता पुढे काय काय होतं त्याचा अनुभव घ्यावा। शेवटी आमच्या सरकारचं, आमच्या मुख्यमंत्र्यांचं नाव कोणालाही खराब करायला मी देणार नाही।